सर, माझा एक मित्र आहे. त्याचा प्रश्न होता की वेल्थ मॅनेजमेंट नक्की कधी सुरू केली पाहिजे. त्याची SIP आहे, परत त्याने इन्शुरन्स घेतलाय, होम लोन आहे, परत मग फॅमिलीचे खर्च आहेत आणि त्याचे फ्युचर गोल्स पण आहेत काही. तर मग हे सगळं त्यांनी कसं मॅनेज केलं पाहिजे आणि कधी सुरुवात केली पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण बरेच जण काय होतं, जॉबच्या सुरुवातीला जसं कोणी सांगतं त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट होत जातात. FD करा सांगितलं, FD करतात. इन्शुरन्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात. पुढे जाऊन इमर्जन्सी फंडचा विचार अजिबात नसतो. गुंतवणूक करताना आपले गोल्स काय काय आहेत याचा नक्की विचार व्हायला पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी करायचं आहे, पॅरेंट्स तुमच्यावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी करायचं आहे. हे सगळं करत असताना महत्त्वाचा मुद्दा हा की करायचं आहे कधी. पहिली कमाई हातात आली की या सगळ्या गोष्टींचा विचार करून लगेच आपल्याला गुंतवणुकीसाठी तयार राहायचं आहे. म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट ही की वेल्थ मॅनेजमेंट ही काही करोडपती झाल्यानंतर चालू करण्याची गोष्ट अजिबात नाही आहे. अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी तो चालू करतो त्याच वेळी वेल्थ मॅनेजमेंटचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. अगदी बरोबर. मंडळी, या प्रकारे जर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स, गोल्स आणि लोन्स याबद्दल स्ट्रक्चर्ड डिस्कशन हवं असेल तर वेल्थ ग्रोथशी तुम्ही संपर्क साधा. कारण इन्व्हेस्टमेंट सुरू करतानाच वेल्थ मॅनेजमेंट विषयी जास्त सिरियसली विचार करणं आवश्यक आहे.